मी डॉक्टर जिजा आनंदराव कोरडे, मुक्काम पोस्ट करमाड. या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहे? मी पंचायत समिती करमाड गणातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार असून या निवडणुकीची प्रतिक्रिया द्यायची ठरलं ते ग्रामीण भागातील जे जनतेचे अडचणी जे प्रश्न अडलेले आहेत ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू. आपला काय विकासाचा संकल्प आहे सर? विकासाचा संकल्प ग्रामीण भागातील खरं म्हटलं तर जे अंगणवाडी आहे, शाळा आहे. पहिला मुद्दा शैक्षणिक सुधारणा चांगल्या प्रकारे व्हावी. अंगणवाड्यांना असो का शाळा असो त्यांना स्वच्छ पाणी, शौचालय ह्या पूर्ण सुविधा मिळाल्या पाहिजे. त्यांना लाईट, डिजिटल शाळा व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट शेतकऱ्यांसाठी खरं म्हटलं तर जाण्या येण्यासाठी रात्री बेरात्री अडीअडचणीचा रस्ता असतो. जागा तर असतात, शिवरस्ता असतो, त्या पण व्यवस्थित रस्ता राहत नाही. त्यासाठी पाण्यात रस्त्याचं काम करण्यात येईल. म्हणजे ज्या वडे नाले असतात त्या गट्टे तयार करण्यात येईल, जेणेकरून पाणी साठवून पाणी अडवा, पाणी जिरवा. ही शेतीसाठी चांगली उत्तम प्रक्रिया आहे. आमच्या राज्यपालचे महामहिम राज्यपाल आदरणीय बागडे नाना यांनी त्यांच्या काळामध्ये जसे आम्ही लहान होतो तसं त्यांनी ह्या भागामध्ये पाणी अडवा, पाणी जिरवा, नाला बिल्डिंग असो, नाला बिल्डिंग असो, पाझरतळा असो चांगल्या प्रमाणात केले. त्यामुळं त्या धर्तीवरतीच आम्ही अवलंबून करू. आपण छोटे मोठे ओढे नाले जर अडवले, गट्टे केले तर पाणी जिरल, पाणी अडवायला जाईल, पाणी जिरल, लोकांच्या विहिरीला पाणी देऊन बागायती होते. आपला स्पर्धक कोण आहे असं वाटतं सर? काँग्रेस. अच्छा. बाकी आता हे खेडे भाग असल्यामुळं इकडं झेडपी स्कूल भरपूर असते, जिल्हा परिषद शाळा पण आहे तर भरपूर. आणि CBSE आमच्या करमाड भागात पण आहे. आणि शक्यतो प्रायव्हेट स्कूल पण जास्त, इंग्लिश स्कूल. महिला सुरक्षेसाठी काय करावं? महिला सुरक्षेसाठी खरं म्हणलं तर महिलांनी आत्मनिर्भर स्वतःचं संरक्षण करावं. आणि महिलांनी शक्यतो महिलांना सर्व वाईट चांगलं हे सर्व समजतं. त्यांनी आपण स्वतः पारखून राहिलं, निरीक्षण करून जर वागलं तर त्यांना तेच मोठं ते संरक्षण बनू शकतं. जनतेला काय आवाहन करणार सर? जनतेला हेच आवाहन करतो, व तुम्ही राज्यामध्ये गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत बऱ्याच प्रमाणात आमदार भारतीय जनता जवळ 80% भारतीय जनता पार्टीचं राज्य आहे. जेणेकरून जिल्हा परिषद, पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या जर ताब्यात आली तर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असो, आमदार असो, खासदार असो, जास्त प्रमाणात या भागामध्ये आपल्याला निधी विकासाची कामं करता येईल. त्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना निवडून द्यावे अशी विनंती करतो. धन्यवाद सर.